साल काढली, हे आता कसं जे पांढरं दिसते पूर्णपणे, हे असं पांढरं अजिबात दिसत नाही. पूर्ण आतमधून केळ लाल व्हायला चालू होतं. चिलिंग म्हणजे काय? चिलिंग आल्यानंतर केळी काय एक्सपोर्ट होत नाही का? बरं, चिलिंग नेमकं आपल्या केळी कुठल्या गोष्टीमुळे येतंय त्याच्या संबंधीचा आपला आजचा व्हिडिओ राहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आकाश पराडे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगणार आहे की मी चिलिंग म्हणजे काय. शेतकऱ्यापुढे नवीन प्रश्न निर्माण झालाय. आता थंडी जवळ आली की चिलिंग म्हणजे काय, चिलिंग म्हणजे काय प्रत्येक जण विचारतात. तर आज त्याच्या बाबतीत आपला व्हिडिओ राहणार आहे. तर कसं आहे माहिती आहे का, ही केळी आहे, ह्या केळीच्या झाडाला थंडी सहन होत नाही. थंडी सहन होत नाही म्हणजे काय विषय माहिती आहे का, थंडी जर चालू झाली, नॉर्मल थंडी असेल तर काय होत नाही. नॉर्मल थंडी असल्यावर केळीला म्हणजे कुठं काय साईड इफेक्ट नाही. जर थंडी जर जास्त वाढायला लागली तर आपली जी केळी आहे ती आतून आतल्या भागातनं, आता मी इथं केळी आणली तुम्हाला सांगतो. म्हणजे ह्या घडाची नाही केळी, तुम्ही म्हणताल हे जे तोडली का, वरची माझ्या खोडव्याची मधल्या केळी केळ काढून आणली तुम्हाला दाखवायसाठी. ही केळ आहे आणि ह्या केळाला आतल्या साईडनं असं साल काढली, हे आता कसं जे पांढरं दिसते पूर्णपणे, हे असं पांढरं अजिबात दिसत नाही. पूर्ण आतमधून केळ लाल व्हायला चालू होतं, त्याला चिलिंग म्हणतात. ही तर आता काहीच नाही. आणि ही ह्याच्यातनं जी चिक येतोय हे असं पूर्णपणे काय येत नाही, म्हणजे पूर्णपणे दांड होतं केळ, लाल भडक आतमधनं केळ व्हायला चालू होतं. तर ही आता दिसते पांढरं तुम्हाला, असं अजिबात केळ दिसत नाही. थंडी जरी जास्त आली तर केळी आतमधून लाल पडायला चालू होती, पूर्ण केळ आतून लाल होणार. मग पुढं एक्सपोर्टला अडचण येणार. व्यापारी चिलिंगची केळी घ्यायची म्हणल्यावर पहिल्यांदा कानकून करतात. तर चिलिंगची केळी काय एक्सपोर्टला चालत नाही का? चालती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सांगतो तुम्हाला. तर आता थंडी आल्यामुळं, कमी थंडी असेल तर केळी अजिबात लाल होत नाही. जास्त जर थंडी पडली तर थंडीमध्ये म्हणजे नोव्हेंबर गेल्या वेळेस जी चिलिंग आलतं ती माझ्या अंदाजानं डिसेंबरच्या 1 तारखेला माझ्या प्लॉटमध्ये चिलिंग आलं होतं. आमच्या गावात जवळजवळ एक 50% प्लॉट जे आहेत चिलिंगमध्ये सापडलं होतं. चिलिंग 1 तारखेला डिसेंबरमध्ये. म्हणजे चिलिंग आपल्या बी हातात नाही, ती नैसर्गिक आहे. थंडी जर एखाद्या दिवस नोव्हेंबरमध्ये जास्त पडली कडक, किंवा डिसेंबरमध्ये जास्त कडक पडली, नॉर्मल थंडी असेल तर चिलिंग येत नाही. जास्त जर कडक थंडी असेल, जास्त गारठा असेल तर 100% तुमच्या प्लॉटवर चिलिंग येणार. आणि चिलिंगला काय उपाय आहे का? तर चिलिंगला असा माझ्या अनुभवानंतर वैयक्तिक काय उपाय नाही, फक्त आपण ड्रिप म्हणून त्याला सल्फर सोडत राहणं एवढाच उपाय आहे. आणि बागत गरमाईट हिट राहणं. तर 100% सगळ्या शेतकऱ्यांच्या बागात चिलिंग येत नाही, कोणाकोणाच्या बागात चिलिंग येत नाही. ज्याच्या बागा गरमाच्या ठिकाणं म्हणजे धरणाच्या ठिकाण आहेत, आपल्या बरेच शेतकऱ्यांच्या भागात धरणाच्या ठिकाणी आहेत, काय काय ठिकाणी त्यांच्या प्लॉटवर चिलिंग येत नाही. कारण की धरणाच्या ठिकाणी गरमाईट उब राहते, म्हणजे गरम उब चांगली राहते. त्या उबीमुळं गरमाईटमुळं अजिबात चिलिंग प्लॉटवर येत नाही. आता 99% किंवा 95% सगळ्या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर चिलिंग येतं, 5% शेतकऱ्यांच्या प्लॉटवर चिलिंग येत नाही. कारण की ज्या गरमाईट हिटमध्ये प्लॉट आहेत त्यांच्या प्लॉटवर अजिबात चिलिंग येत नाही. तर आता चिलिंग आल्यानंतर तुम्हाला सांगितलं मी काय इलाज करायचा. सल्फर फक्त चिलिंग यायच्या आधी, आल्यानंतर नाही, यायच्या आधी आपल्याला प्लॉटला सल्फर देत राहायचे. जास्त काय फरक पडत नाही. आणि जर तुम्हाला कोण म्हणला मी चिलिंगचं केळ ही लाल झाले समजा केळ घालून देतो, तुम्हाला पूर्णपणे चिलिंग काढून देतो, तर कुणा सुद्धा विश्वास ठेवू नका. एकदा जर प्लॉटवर चिलिंग आलं, केळ लाल झालं, ह्याच्यावर काही सुद्धा औषध नाही. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवू नका. तर आता तुमच्या प्लॉटवर चिलिंग येऊ नये म्हणून काय करायचं, आधी जी आपल्या जास्त फाने आहेत, आता इथं फाने बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता मुद्दाम मी इथं 11 फाने ठेवले ते. का ठेवले ते? कारण की आपल्या शेतकऱ्यांना सांगायचं की ही 11 फाने आहेत, ती फुगायला टायमिंग जास्त घेणार. टायमिंग जास्त घेतल्यामुळे तुमचं प्लॉट एखाद्या नोव्हेंबरमध्ये 15-16 तारखेला जर थंडी जास्त पडली किंवा डिसेंबरमध्ये पडली तर अडचण येणार. जर फाण्या आपण इथं 9 ठेवल्या तर आपला माल फास्ट फुगणार आहे. जर तुम्ही फाण्या जास्त ठेवल्या तर माल म्हणजे उशिरा टाइम घेऊन फुगणार आहे. एका रात्रीत म्हणलं तर चिलिंग येतं, माझा गेलेच प्लॉट होता, आज चिलिंग नव्हतं, 2 गाड्या माल काढला, 2 गाड्या माल काढला आणि परत नंतर रात्रीत चिलिंग आलं मला. म्हणजे असं चिलिंग आहे. तुम्हाला रात्रीत सुद्धा तुमच्या प्लॉटवर चिलिंग येणार, तुम्हाला अजिबात कळणार नाही. त्यामुळे तुम्हाला फाण्याचं मॅनेजमेंट आहे ती कमी करायचं. म्हणजे शक्यतो फाण्या 8-9 ठेवा, म्हणजे माल लवकर फुगल.
नोव्हेंबर महिन्यात एक 15 तारखे, माझ्या अंदाजाने 15 तारखेच्या आसपास एखादी थंडी पडू शकते जास्त, चिलिंग येण्याची गॅरंटी आहे. त्यामुळं फण्या कमी ठेवा. एखाद्या डिसेंबर मध्ये येऊ शकतं, नैसर्गिक आहे. आता थंडी कधी पडेल मी काय सांगू शकत नाही, काय हवामान खात्याचा अंदाज नाही. तर माझा अंदाज एक वैयक्तिक तुम्हाला सांगतोय की नोव्हेंबर मध्ये तर शक्यतो चिलिंग पडू शकतं. त्यामुळं आपल्या केळीला प्लॉटला फण्या कमी ठेवा. फण्या कमी ठेवल्यावर माल लवकर ओढून येईल आणि सुरुवातीला जेवढं तुमच्या 1-2 गाड्या निघतेल्या तेवढं तुमचा फायदा होणार आहे. आणि चिलिंगचं काय व्यापारी केळी घेत नाही का? हो, चिलिंगचं सुद्धा व्यापारी केळी घेतात. बरेच जणांना असा प्रश्न पडला असेल की आता चिलिंग झाल्यानंतर काय केळी आपली मार्केटला जाणार नाही का, एक्सपोर्ट होणार नाही? एक्सपोर्ट होतं, सगळं चालतं, फक्त व्यापाऱ्यांची थोडी नाटकं असतात सुरुवातीला. आता मी एक शेतकरी आहे, तुमचा एक जोडीदार शेतकरी धरा, दुसऱ्या गावातला अजून 2 शेतकरी धरा तुमच्या गावातले आसपासचे. तर विषय काय होणार, आता माझ्या प्लॉटमध्ये चिलिंग आले, तुमच्या जोडीदाराच्या प्लॉटमध्ये चिलिंग नसणार. त्यामुळे व्यापारी सगळं तिकडे जाणार. जेव्हा सगळ्यांच्या प्लॉटमध्ये 100% चिलिंग येणार तेव्हा एक्सपोर्ट 100% चिलिंगला चालतो. गेल्या वेळेस डिसेंबर मध्ये काय झालं, माझा 27 रुपये प्लॉट चालू होता, चिलिंग आल्यानंतर मला 12 रुपये रेट भेटला. चला ठीक आहे, भेटला. परत नंतर एका महिन्यानं सगळ्याच्या प्लॉट चिलिंग मध्ये गेलं की नाही, तेव्हा एक्सपोर्टचा रेट होता 22 रुपये. रेट थोडंफार कमी होतात. तर 22 रुपयाने चिलिंगचा माल काढत होते व्यापारी, कारण त्यांच्यापाशी ऑप्शनच नाही. काय सगळ्याच प्लॉट मध्ये चिलिंग शिरल्यानंतर ती काय करणार आहे, त्यांना प्लॉट काढावं लागणार आहे चिलिंगचं. पण ही कधी होऊ शकतं, जर सगळंच प्लॉट चिलिंग मध्ये सापडलं तर व्यापारी रेट वाढवू शकतात. जर त्यांना जर प्लॉट कायम भेटत राहिलं कमी चिलिंगचं, एका गावात भेटत नाही दुसऱ्या, तर रेट अजिबात वाढणार नाही. तर तुम्हाला की कमी तर रेटमध्ये द्यावा लागणार आहे. त्यामुळं तुम्हाला फण्या मर्यादित ठेवायच्या. फण्या मर्यादित ठेवल्या की लवकर फुगणार आहे त्या, आणि आपल्या प्लॉटची मुळी चालू राहिली पाहिजे. तुम्ही वॉटर सुलीवर कुठली खतं द्यायची मी मागल्या व्हिडिओत सांगितलंय. ती वॉटर सुलीवर खतं देत असताना तुम्हाला प्लॉटची मुळी चांगली ठेवायची. प्लॉटची जेवढी मुळी चांगली चालेल तेवढा माल फास्ट फुगणार आहे. प्लॉटमध्ये पाऊस पडत आहे, कुठंच पाणी साचून देऊ नका, मुळी बंद पडून देऊ नका. मुळी जेवढी चांगली चालेल तेवढा माल लवकर होणार. 100% माझ्या अंदाज की नाही, माल 60 ते 70 दिवसात, जास्तीत जास्त 80 दिवसात माल हार्वेस्टिंगला आलाच पाहिजे ही वेन झाल्यापासून. आणि इथून पुढं एवढं डोक्यात ठेवायचं की लागवड करायची म्हणलं तर तुम्हाला डिसेंबर महिन्याच्या आधी लागवड करायची. जानेवारी 10 तारीख लास्ट, माझा वैयक्तिक अनुभव, जानेवारी 10 तारखेच्या आधी तुम्ही केळी लागवड करा. तिथून पुढे करू नका. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या तर बागा 100% चिलिंग मध्ये सापडतात, मी प्रत्येक वर्षी बघतोय. त्यामुळे तुम्हाला जेवढे लवकर होईल शक्य तेवढ्या लवकर जानेवारीच्या 10 तारखेच्या आधी लागवड करायची. म्हणजे जानेवारीत जरी थोडं लेट झालं थोडंफार तरी चालतंय, पण जेवढं तुमच्यापाशी टायमिंग असेल तेवढं जानेवारी 10 तारखेच्या आधी लागवड करा. तिथून पुढे म्हणजे तुमचा माल चिलिंग मध्ये सापडणार नाही, एवढंच करा. आता एक्सपोर्टचा रेट जर आमच्या भागात सांगायला गेलं तर आजचा रेट आमच्या भागात 27 ते 28 रुपये टॉप मालचा रेट आहे. सोलापूर जिल्ह्यातला, जळगाव साईडला रेट कमी येतं, आमच्या साईडचा सांगतोय. त्यामुळे आता चिलिंगला एवढाच उपाय आहे. आणि अजून एक घरगुती उपाय आहे बरं का चिलिंगला. तुम्हाला काय करायचं, आपलं पत्र्या डबं फाडायचे, ते पत्र्या डब्यात गवऱ्या टाकायच्या आणि दूर करा, जाळ करायचा. आणि तुम्हाला ह्या टायमिंगला 6 ते 7 टायमिंगला म्हणजे थंडी पडायला चालू होती, ह्या टायमिंगला तुमच्या प्लॉटमध्ये पूर्णपणे पत्र्याचं डबं घेऊन हिंडायचे, ते धूर करा पूर्ण प्लॉटमध्ये. तर धुरानं गरमाईट हिट राहते आणि प्लॉटवर आपल्याला थोडाफार फरक पडला जातो. लय नाही पण थोडा फरक पडणार. आपण थोडं काय प्रयत्न केलं पाहिजे तर. आणि ही डबं जे येतं एकरात एक 5-6 डबं काढायचं आणि रोज तुम्हाला एक 11-12 वाजेपर्यंत म्हणजे 9-10 वाजता जरी गेला एक अर्धा पाऊण तास आपल्या प्लॉटसाठी द्यायचा. आणि आपल्या प्लॉटमध्ये पत्र्याच्या डब्यात म्हणजे आग करून जी धुरीचा जी धूर होतो गवऱ्या पेटवून, ती धूर पूर्णपणे प्लॉटमध्ये घेऊन हिंडायचे. त्यामुळे बागत पूर्णपणे प्लॉटमध्ये गरमाईट हिट राहणार, थोडाफार फरक पडणार. आता हे माझा थोडा अनुभव आहे, ती तुम्हाला सांगितला. तर तुम्हाला एवढंच फण्या मर्यादित ठेवायचं, चिलिंगचं केळ एक्सपोर्ट होतं. आणि आता हे केळ आहे तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला त्यांना 10 ते 20 ते 30% केळ चालतं, आतून लाल होतं थोडं बरं का, तेवढं केळ चालतं. 100% केळ त्यांना चिलिंगचं चालत नाही. 20-30% असेल तर चालू शकतं. मग आपल्या त्याच तावात पाठची माल काढून गेला तर चांगलं. मग 20-30% आहे की नाही, त्याला तुम्हाला रेट चांगलाच भेटणार. म्हणजे जी एक्सपोर्टला आहे ती फक्त की 100% झाल्यानंतर तुम्हाला रेट कमी भेटणार. म्हणून एवढं डोक्यात ठेवायचंय. आतमध्ये आपलं सारखं केळ सोलून बघायची, लाल कुठं झाले का, लाल 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 टिपक होते. आणि चिलिंगचं केळ काय होतं माहिती आहे का, माझ्या दृष्टिकोनातनं पिकाला अडचण देतं, ती आतमध्ये काळं पडतं थोडं पिकल्यावर, असं व्यापाऱ्यांकडनं सांगण्यात येते बरं का मला बी. पण मी तर काय घरी पिकवलं होतं, तर असं काय थोडा फरक पडला होता, जास्त काय फरक पडला. तर एवढीच काळजी घ्यायची. तर आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा. आणि आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन असताना सबस्क्राईब करून घ्या, कारण आपलं जी पेज राहणार आहे ती शेतकऱ्याचं मार्गदर्शन पेज राहणार आहे.
आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते बी सांगा. जय जवान, जय किसान.